सत्याच्या मोर्चामधून विरोधकांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। ईव्हीएमच्या पेट्या निवडणूक आयोगाच्या डोक्यात मारून भुगा करा असा आक्रमक पवित्रा उत्तम जानकरांनी घेतला। तर संगमनेरच्या ग्रामीण भागात 9500 मतदार बोगस असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय। जर व्हीव्हीपॅट असून त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे, तो प्रोग्राम सर्व पक्षांना दिला पाहिजे। फक्त 50 मताचा मॉकपोल देऊन आपल्याला फसवलं जातं आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो। म्हणून मित्रांनो, आता ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गावोगाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा। माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे। 9,500 त्यामध्ये शहर नाही। आम्ही हरकत घेतली, हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे। आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही। लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे।